अगं सुनबाई, ए सुनबाई, काय झालं सासूबाई? अगं जरा पटकन स्वयंपाक कर, थोडंसं जेवते, मला जरा हॉस्पिटलला जायचंय. का हो सासूबाई, हॉस्पिटलला कशाला जायचंय? तुमची तब्येत बरी नाही का? अगं मला काय नाही झालं बाया, ते सकाळीच फोन आला होता, भावाचं पोरगं ॲडमिट केलेलं आहे. त्याला जरा म्हणलं भेटून यावं, काय झालंय काय नाही बघते तरी जरा. काय करायचं त्यांना भेटायला जायची? हे 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. ते भेटायला तरी आले का एकदा तरी? ना त्यांनी फोन केला. तुम्हाला लईच पोळ काय मामांचा आणि त्यांचा. काय सुनबाई, शाण्यासुरत्या माणसांनी जर असं बोललं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? ते चुकले मग आपण पण चुकायचं? हे बघ सुनबाई, वाद त्यांचा आणि माझा आहे. लेकरांची काय गलती बरं त्याच्यात? आणि लेकरांना काय कळतं कोण आपलं कोण परख? हे बघ सुनबाई, शेवटी रक्त आपलंच आहे. ते चुकले मग काय? आता मोठी ताई भेटायला गेली, तिने मला फोन केला होता, म्हणली पोराला ॲडमिट केलं ये भेटायला. मग मी जाऊन यायलाच पाहिजे ना. त्यांनी जरी नाही सांगितलं मला, जाऊ दे त्यांची मर्जी, पण मला बाहेरून कोणाला कळालं ना, म्हणून मी भेटायला जाऊन येते. हा मेलं म्हणजे गेलं, मेल्यावर हातात धागा पण कोणी संग देत नाही. माणसाला काही नाही ना कमवता आलं तरी पण माणुसकी कमवता आली पाहिजे. बरोबर आहे सासूबाई तुमचं. भले ते लोक नाही आले माझ्या पोराला भेटायला, पण माझं मन नाही राहत, मी तर भेटून येणारच आहे. बरोबर आहे सासूबाई तुमचं. मी कधी असा विचारच नाही केला. तुम्ही एक काम करा, तुम्ही जेवून घ्या, मी लवकर आवरते, मग आपण दोघी पण भेटायला जाऊ. हा हा चालतंय, मग तू पण ये. बरं झालं, मी तर तुला सकाळीच बोलणार होते तू बी येतीस का, पण म्हटलं आता तू येते का नाही काय माहिती.